नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आषाढ वद्य प्रतिपदा दिनांक 13 जुलै 1660 या दिवशी एक काळजाला भिडणारा रणसंग्राम सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पार पडला, ज्या देव देश आणि धर्मासाठी हजारो प्राणांची आहुती दिली गेली. ते म्हणजे पावनखिंडीचे युद्ध. आजच्या या भागात आपण पावनखिंडीच्या लढाईविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर सह्याद्रीचे मानवरूपी नरसिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले लक्ष वळवले दक्षिण महाराष्ट्राकडे. शिवाजी महाराजांनी वासोटा, पावनगड इत्यादी किल्ले ताब्यात घेतले व त्यांच्यावर फडकणारे आदिलशाहीचे हिरवे निशाण लाथाडून त्यांच्यावर मराठीशाहीची शान आणि हिंदवी स्वराज्याचा मान असलेला भगवा ध्वज फडकवला. करवीरची अंबाबाई स्वतंत्र झाली, परंतु आदिलशाही मात्र हादरली. शिवाजी महाराजांचा प्रतिकार करण्यासाठी आदिलशहाची आई बडी बेगम साहिबा हिने सिद्दी जोहर या क्रूर सरदाराची नियुक्ती केली. सिद्दी जोहर हा एक अत्यंत क्रूर परंतु तेवढाच पराक्रमी सरदार होता. तो मूळचा आफ्रिकाच्या एबिसिनिया म्हणजेच आजच्या इथिओपिया येथील होता. आदिलशाही दरबारात त्याचे मोठे स्थान होते. तर असा राक्षसी प्रवृत्तीचा सिद्दी जोहर 10,000पेक्षा जास्त सैन्यबळ घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. सिद्दी जोहर बरोबर त्याचा जावई सिद्दी मसूद आणि अफजल खानाचा पुत्र फाजल खान होते. यावेळी शिवाजी महाराजांचा मुक्काम पन्हाळा गडावर होता. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. एखाद्या अजगराप्रमाणे सिद्दी जोहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता. महाराजांकडे होतं फक्त मुठभर सैन्य, त्यामुळे त्यांना सिद्धीच्या फौजेसमोर सामना करता येणार नाही. इतक्यात पावसाळा सुरू झाला. धो धो पाऊस पडायला लागला. पावसाला कंटाळून सिद्धी वेढा उठवेल अशी महाराजांची कल्पना होती, पण सिद्धीने वेढा अधिक मजबूत केला. नेताजी पालकरांनी वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. महाराजांपुढे पेच प्रसंग उभा राहिला. परंतु शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख चाणाक्ष बहिर्जी नाईक यांनी पन्हाळगड ते विशालगड पर्यंत पोहोचण्याची एक चोरवाट पाहिली. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सहाय्याने बहिर्जी नाईकांनी वेषांतर करून सिद्धीच्या छावणीतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले आणि त्याबद्दल महाराजांना खबर देत राहिले. शिवाजी महाराजांनी मनोमन आई भवानी मातेचं स्मरण केलं आणि शीघ्र एका धाडसी युक्तीचा जन्म झाला. महाराजांनी आपल्या मावळ्यांना जवळ बोलावले आणि आपली युक्ती त्यांना सांगितली. युक्तीनुसार महाराजांनी आपले वकील गंगाधर पंत यांना सिद्धीला शरण येऊन गड स्वाधीन करण्याचा निरोप पाठवला. हे ऐकून सिद्धीला परमहर्ष झाला. त्याची फौज आनंदाने बेहोश झाली. शिवाजी शरण येणार आहे हे ऐकून सिद्धीची फौज गाफील झाली. याचाच फायदा घेत राजे आणि त्यांचे मावळे चोर वाट्यातून निघाले विशालगडाकडे. शिवाजी महाराजांसोबत हिरडस मावळाचे देशपांडे वीर बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे धाकटे बंधू फुलाजी प्रभू देशपांडे आणि रायाजीराव बांदल होते. इतक्यात सिद्धीच्या छावणीत शिवाजी महाराजांचे आगमन झाले. शिवाजी महाराज सिद्धीच्या तंबूत आले. तिथे फाजल खानही होता. फाजल खानने ओळखले की जी व्यक्ती आपल्या समोर उभी आहे ती व्यक्ती खुद्द शिवाजी महाराज नसून त्यांचा हमशकल आहे. शिवाजी महाराजांच्या त्या हमशकलाचे नाव होते शिवा काशीद. शिवा काशीद हा एक नावी होता जो हुबेहूब महाराजांसारखा दिसायचा. महाराजांनी जेव्हा सिद्धीला शरण येण्याचा निरोप पाठवला तेव्हा बहिर्जी नाईकांनी ठरवले की पुढील घात टाळण्यासाठी शिवा काशीदने शिवाजी महाराज म्हणून सिद्धीला भेटायचे. महाराज या गोष्टीवर सहमत नव्हते, कारण या कार्यात प्राणांतिक धोका होता. पण स्वामीनिष्ठ शिवा म्हणाला, अहो राज, ही तर माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे की शिवाजी महाराज म्हणून मरण्याची संधी मला चालून आली आहे. अहो, माझं आयुष्य जर स्वराज्यासाठी काम येत असेल तर त्या मृत्यूला मी वंदन करतो. एखाद वेळ माझं नाव इतिहासात नसलं तरी चालेल, पण हे स्वराज्य शिल्लक राहायला पाहिजे. म्हणून सांगतोय राज, तुम्ही व्हा मोर, मी बघतो मुजरा राज. असं म्हणत शिवाने महाराजांच्या चरण कमळावर आपले डोकं टेकवले आणि पालखीत बसून तो सिद्धीला भेटायला निघाला. शिवाजीने आपल्याला धोका दिला हे कळताच सिद्धी रागाने लालबुंद झाला. त्याने आपल्या तलवारीने शिवावर वार केला. शिवा मृत्यूच्या दारात उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. स्वराज्यासाठीचे आपले जीवन कार्य पूर्ण झाले हे समजून शिवा काशीदने महाराजांना शेवटचा मुजरा केला
आणि हसत हसत आपले प्राण सोडले. इतक्यात सिद्दी मसूदने सांगितले की शिवाजी विशालगडाकडे रवाना झाला आहे. हे ऐकून सिद्दी अधिकच चिडला आणि त्याने फाजल आणि मसूदला महाराजांचा पाठलाग करायला पाठवले. एव्हाना महाराज घोडखिंडीत पोहोचले. शत्रू आपल्या मागावर आहे हे त्यांना कळले. महाराजांनी पुढे जाण्याच्या ऐवजी आपल्या मावळ्यांसोबत तिथेच थांबून युद्ध करण्याचा विचार केला. परंतु बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, नाही राजे, तुम्ही आता इथे थांबणं योग्य नाही. तुम्ही इथे थांबलात तर श्रींची इच्छा म्हणून मानलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न हे केवळ एक स्वप्नच राहील. त्यामुळे तुम्ही पुढे व्हा. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. त्यामुळे विलंब न करता तुम्ही आत्ताच पुढे जा. मी फुलाजी बांदल आणि 300 मावळे इथे या घोडखिंडीत गनिमांना अडकून ठेवतो. अहो, एक बाजी मेला तर 1000 बाजी जन्माला येतील. पण शिवाजी मात्र पुन्हा. पुढचे शब्द पूर्ण होते न होता बाजींनी शिवाजी महाराजांना वंदन केले. इतक्यात एक मावळा येऊन म्हणाला, राजे, गनीम आले. बाजी म्हणाले, महाराज तुम्ही निघा. विशालगडावर पोचल्यावर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत ते घोडखिंडीत मी गनिमांना अडकून ठेवतो. जड अंतकरणाने महाराजांनी बाजींना निरोप दिला. बाजी प्रभूंनी दोन्ही हातात तलवारी घेतल्या आणि एखाद्या अजस्त्र सिंहासारखे ते खिंडीच्या तोंडावर उभे राहिले. हर हर महादेवाच्या जयघोषाने आसमंत दणाणून आले. चिडलेले यवन जवळ आले आणि एकच लढाई जुंपली. भयंकर रणधुमाळी उडली. वीरांना वीर भिडले. रक्ता मांसाचा चिखल झाला. यवन सैनिक द्वेषाने लढत होते, परंतु मावळ्यांनी पण पराक्रमाची शर्त केली होती. यवनांची झाडी कापून काढावी तशी खांडोळी मराठ्यांनी काढली. या युद्धात फुलाजी आणि रायाजीराव बांदल धाराधीर पडले. पण बाजीप्रभूंची तलवार एखाद्या चक्राप्रमाणे चालत होती. त्यांचे युद्ध कौशल्य म्हणजे चक्क महादेवाचं तांडवच होय. त्यांच्या पट्ट्यात येईल तो शत्रू कापला जात होता. बाजींचा पराक्रम पाहून मसूदला कळले की बाजीला मारायचं असेल तर त्याला कपटाने मारायला हवं. मसूदने एका यवन सैनिकाला झाडीत लपून बाजींवर गोळी चालवण्याचा आदेश दिला. बाजीप्रभू लढत होते. अचानक एका गोळीने त्यांच्या छातीचा वेध घेतला. पण जोपर्यंत महाराज विशालगडावर सुखरूप पोचत नाहीत तोपर्यंत मी देहत्याग करणार नाही असे त्यांनी मनोमन ठरवले. बाजींची छाती फुटली होती, पण तरी पण ते जिद्दीने लढत होते. इतक्यात तोफांचे 5 बार उडाले. तोफांचा आवाज ऐकून बाजीप्रभू खूप आनंदित झाले. शिवाजी महाराज विशालगडावर सुखरूप पोचले हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मनोमन महाराजांना शेवटचा मुजरा केला आणि बाजीप्रभू धारातीर्थ पडले. स्वामी कार्य पूर्ण झाले. स्वामीनिष्ठ बाजी, फुलाजी, बांदल आणि 300 मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणून या घोडखिंडीला नाव पडले पावनखिंड. पावनखिंडीतील गवताच्या पातात, पाण्याच्या थेंबात आणि मातीच्या कणात अजूनही ती शौर्यगाथा जिवंत आहे. पावनखिंडीचे युद्ध हे स्वराज्य स्थापनेतील एक अत्यंत तेजस्वी, प्रेरणादायी आणि रक्ताने लिहिलेलं पर्व आहे. ते आपल्याला कर्तव्यनिष्ठा, साहस, त्याग आणि राष्ट्रप्रेम शिकवते. शिवरायांचे स्वराज्य हे तलवारीपेक्षा जास्त मावळ्यांच्या रक्ताने संचित झालेले आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी मनात आजही बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, रायाजीराव बांदल आणि मावळ्यांचे स्मरण अनंत आदराने घडते. पावनखिंड ही केवळ खिंड नाही, ती एक संस्कार आहे, ती एक प्रेरणा आहे, ती महाराष्ट्राच्या आत्म्याचं तेजोमय प्रतीक आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.